Hello students. Next point is the myocardial infarction. Again, it is also come under the same chapter, that is the drugs acting on the CVS. So in this we are going to see the what is the myocardial infarction and what drug therapy can be given for this. Okay, so basically याच्यामध्ये आपण जास्त ड्रग्स वगैरे स्टडी करणार नाही आहोत. सो मायोकार्डियल इन्फेक्शन जसं अंजना पेक्टोरी स्टडी करत असताना सांगितलं, इट इज नथिंग बट द इस्चेमिक हार्ट डिसीज. ओके, इस्चेमिक हार्ट डिसीज मुळे बेसिकली किंवा इस्चेमिक हार्ट डिसीजच्या अंडर येतं म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मायोकार्डियल मसल्स जे आहेत त्यांना सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड सप्लाय होत नाही. अल्टिमेटली ऑक्सिजन असेल किंवा न्यूट्रिएंट्स असतील, त्याच्यामुळे ते मसल्स जे आहेत ते वीक होतात अँड दे आर नॉट एबल टू पंप ब्लड प्रॉपरली. आणि त्यामुळे काय होतं, ते व्यवस्थित तिथे ऑक्सिजन सप्लाय न झाल्यामुळे ते जे मसल्स आहेत तिथले किंवा टिश्यू आहेत ते काय होतात, वीक होतात किंवा समटाईम डॅमेजसुद्धा होतात आणि ते वर्क करण्याचं थांबतात. सो इन सच केसेस अंजना पेक्टोरिस और वी कॅन से दी मायोकार्डियल इन्फेक्शन लाईक डिसीज कॅन बी observed. Okay, so myocardial infarction, it is a clinical condition characterized by the death of the tissue. As I said, it is nothing but the death of the tissue of an area of a cardiac muscles as a result of a occlusion of a coronary artery. जसं सांगितलं की अंजना पेक्टोरिस हा कशामुळे होते, ड्यू टू द इस्चेमिया. इस्चेमिया कशामुळे होतो, बिकॉज ऑफ नॉट सप्लाइंग द सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड टू द मायोकार्डियल मसल्स. मग हे सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड विच इज रिक्वायर्ड म्हणजे सप्लाय आणि डिमांड याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो, त्याच्यामुळे इस्चेमिया होतो. पण हा इम्बॅलन्स कशामुळे होतो, ड्यू टू द ऑक्लुजन ऑफ द कोरोनरी आर्टरी. जी कोरोनरी आर्टरी असते, जी मायोकार्डियल मसल्सना ब्लड सप्लाय करत असते, त्या आर्टरीचं काहीतरी डिस्फंक्शन झालं असेल, फॉर एक्झाम्पल अथेरोमा झाला असेल, प्लाक्स असेल, क्लॉट असेल, तर काय होतं, ते ब्लड सप्लाय व्यवस्थित तिथे होत नाही आणि अल्टिमेटली हे पुढचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला तिथे ऑब्झर्व होतात. सो इट इज अ क्लिनिकल कंडिशन विच इज कॅरेक्टराइज बाय द डेथ ऑफ द टिश्यू ऑफ द कार्डियक मसल. कार्डियक मसल्सचे काही टिश्यूंचं तिथे डेथ होतं. कशामुळे, ते कशामुळे झालेलं असतं, ॲज अ रिझल्ट ऑफ दी occlusion of the coronary artery. Okay, so the occlusion occur due to the blockage of the coronary artery by the cholesterol, like a cholesterol plaque which is called as a atherosclerosis, or maybe by the clot which is nothing but the thrombosis. Okay, so clot मुळे असेल किंवा कोलेस्टेरॉलचा प्लाक तिथे जमा झालेला असेल, या रिझनमुळे काय होतं, ती करोनरी आर्टरी ब्लॉक होते. त्याच्यामुळे ती जे मायोकार्डियल मसल्सना, कार्डियक मसल्सना जे ब्लड सप्लाय करत असते ते सफिशियंट क्वांटिटीमध्ये करू शकत नाही आणि कंटिन्युअसली असं होत राहिल्यामुळे त्या मसल्सना ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स कमी पडतात आणि त्याच्यामुळे ते मसल्स डॅमेज होतात, वीक होतात आणि त्याच्यामुळे व्यवस्थित ते ब्लड पंप करू शकत नाहीत आणि अल्टिमेटली त्याच्यामुळे अंजना पेक्टोरिस असेल किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन यासारखे डिसीजेस तिथे किंवा डिसऑर्डर्स तिथे आपल्याला ऑब्झर्व होतात. ओके, सो ड्रग थेरपी अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल नीड्स. याच्यामध्ये जी ड्रग थेरपी दिली जाते ती डिपेंडिंग ऑन द नीड, म्हणजे काय पेशंटची सिच्युएशन, कंडिशन बघून ते ड्रग्स दिले जातात. सो बेसिकली ग्लिसरॉल ट्रायनाइट्रेट 5 to 10 मायक्रोग्राम पर मिनिट इंट्रावेनसली ॲडमिनिस्टर्ड अर्ली टू लिमिट दी इन्फाक्ट साईज. ओके, सो जसं आपण अंजना पेक्टोरिसमध्ये ते बघितलं ग्लिसरॉल नायट्रेट कसं काम करतं. ओके, सो ग्लिसरॉल ट्रायनाइट्रेट इथे दिलं जातं 5 to 10 मायक्रोग्राम पर मिनिट IV रूटने दिलं जातं. आयनोट्रॉपिक एजंट लाईक दी डोपामाइन और द डोबेटामाइन आर यूज टू इन्क्रीज दी ॲक्शन, पंपिंग ॲक्शन ऑफ दी हार्ट. ओके, आयनोट्रॉपिक एजंट म्हणजे काय, द एजंट विच have a positive which increases the force of contraction. Inotropic agent म्हणजे काय, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, सो असे एजंट्स दिले जातात लाईक द डोबेटामाइन असेल किंवा डोपामाइन विच इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे पंपिंग कपॅसिटी जी आहे हार्टची ती काय करत असतात, असे ड्रग्स इम्प्रूव्ह करत असतात. नेक्स्ट इज द ऑक्सिजन थेरपी. आर्टिफिशियल ऑक्सिजन दिलं जातो. स्लो IV इन्फ्युजन टू मेंटेन दी ब्लड व्हॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम मेंटेन करण्यासाठी स्लो IV दिलं जातं, सलाईन दिलं जातं. आणि जसं आपण बघितलं, जी करोनरी आर्टरीचं ब्लॉकेज आहे, इट मे बी ड्यू टू द थ्रोम्बोसिस और मे बी ड्यू टू द अथेरोक्लोरोसिस.
सो अथेरोमा जो आहे विच इज नथिंग बट द कोलेस्ट्रॉल प्लाक, और जर थ्रोम्बोसिस असेल लाईक द क्लॉट, सो त्याच्यासाठी काय केलं त्याच्यासाठी फायब्रोनोलायटिक एजंट्स यूज केले जातात which break down these clots. Okay, so like the streptokinase or the urokinase are used to reperfusion to the infected area. Okay, next one is the supportive therapy. So या सोबतच अजून काय दिलं जातं, anticoagulant like the heparin, warfarin or the enoxaparin. Then the antiplatelet drugs like the aspirin or the clopidogrel. ओके, सो बीटा ब्लॉकर्स दिले जातात लाईक दी AC इनहिबिटर्स, लिपिड लोअरिंग एजंट. कोलेस्ट्रॉल इम्प्रूव्ह झालेलं असतं, त्यामुळेच इन्क्रीज झालेलं असतं, प्लाक तयार झालेला असतो आणि त्यामुळेच काय झालेलं असतं, ब्लॉकेज होतं आणि त्यावेळी ॲट्रोव्हास्टिन सारखे ड्रग्स तिथे काय केले जातात, दिले जातात. तर लिपिड लोअरिंग एजंट काय करतात, हे जे सेडिमेंटेशन आहे किंवा प्लाक फॉर्मेशन आहे ते लिपिडची क्वांटिटी कमी करून काय करतात, डिक्रीज करतात. ओके, नेक्स्ट वन इज द सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. ओके, सो सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्समध्ये बेसिकली अनल्जेसिक अँड द अँटी एन्झायटी ड्रग्स दिले जातात. ओके, सो ओपॉइड अनल्जेसिक याच्यामध्ये बेसिकली दिले जातात विच इज नथिंग बट द मॉर्फिन अँड द पेथिडिन, जो आपण NSAIDमध्ये ओपॉइड अनल्जेसिक जो बघितला स्पेशल पार्ट, तो त्याच्यामध्ये आपण बघितला आहे हे. अँड अँटी एन्झायटी ड्रग विच इज नथिंग बट द डायझेपाम. दिस काइंड ऑफ ड्रग्स कॅन बी गिवन इन टू द मायोकार्डियल इन्फार्क्शन. ओके, सो बेसिक आपण इथे काय बघितले, बेसिक ड्रग थेरपी इथे आपण स्टडी केली. नेक्स्ट पॉईंट इज द अँटी हायपर लिपिडेमिक अँड द हायपोलिपिडेमिक और द लिपिड लोअरिंग एजंट और ड्रग्स यूज इन अ अथेरोस्क्लेरोसिस. ओके, अँटी हायपर लिपिडेमिक म्हणजे जसं अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, तसंच जेव्हा लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा लिपिडची क्वांटिटी वाढते त्याच्यामुळे जो कोलेस्ट्रॉलचा प्लाक होतो आणि ज्याला अथेरोमा असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो अँटी हायपरलिपिडेमिक किंवा हायपोलिपिडेमिक्स म्हणजे हायपोलिपिडेमिया प्रोड्यूस करणारे किंवा लिपिड लोअरिंग एजंट म्हणजे लिपिडची क्वांटिटी आहे ती कमी करणारे एजंट किंवा ड्रग्स यूज इन अ अथेरोस्क्लेरोसिस. ओके, सो what is the atherosclerosis? So it means the hardening of the blood vessel due to the hyperlipidemia, deposition of the lipid material in the internal wall of the arteries. This may lead to the coronary thrombosis or the myocardial. जे ब्लड वेसल्स आहेत तिथे काय होतं, कोलेस्टेरॉलचं डिपॉझिशन होतं. ओके, विच इज नथिंग बट दी लिपिड मटेरियल, आणि त्याच्यामुळे काय होतं, जी ही वॉल असते ही काय होते, हार्डनिंग ऑफ वॉल होतं. त्याच्यामुळे जे ब्लड वेसलची जी वॉल असते त्याचं हार्डनिंग होतं आणि त्याच्या म्हणजेच काय होतं, डिपॉझिशन ऑफ द लिपिड मटेरियल तिथं होतं ॲट दी इंटरनल साईड ऑफ दी आर्टरीज अँड दिस कॉजेस द कोरोनरी थ्रोम्बोसिस. त्याच्यामुळे कोरोनरी थ्रोम्बोसिस होतो किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन सारखे डिसऑर्डर्स तिथे ऑब्झर्व होतात. ओके, सो अथेरोस्क्लेरोसिस मे लीड टू द कोरोनरी आर्टरी डिसीज, सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीज और द पेरिफेरल व्हास्क्युलर डिसीज. ओके, सो अथेरोस्क्लेरोसिस जो झालेला असतो त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कोरोनरी आर्टरी डिसीजेस ऑब्झर्व होतात वेगवेगळे, सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीजेस सुद्धा ऑब्झर्व होतात अँड द पेरिफेरल व्हास्क्युलर डिसीज ऑल्सो ऑब्झर्व. नेक्स्ट इज द, आपण इथे बघितलं अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय. नाउ वी आर गोइंग टू सी दी अँटी हायपरलिपिडेमिक्स. व्हॉट आर द अँटी हायपरलिपिडेमिक्स ड्रग्स. ओके, सो द ड्रग्स विच डिक्रीजेस द लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल. ओके, LDL ज्याला म्हणतो आपण. ओके, कोलेस्टेरॉल हे दोन टाईप्स असतं, LDL अँड दी HDL. ओके, आउट ऑफ विच HDL इज गुड फॉर अवर हेल्थ अँड LDL इज नॉट सो गुड. ओके, सो हे जे ड्रग्ज आहेत ते काय करतात, दिस डिक्रीजेस द LDL that is the low density cholesterol and increase the high density cholesterol lipoprotein in the blood and used for the treatment of hypolipoproteinemia progressing to atherosclerosis are called as antihypolipidemics. ओके, जे हे काय करतं, LDL ची लेवल डिक्रीज करतं, HDL ची इन्क्रीज करतं ब्लडमध्ये आणि काय केलं जातं, हे जे हायपर लिपोप्रोटीन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द प्लाक, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, हे यूज केलं जातं टू अवॉइड द फॉर्मेशन ऑफ द अथेरोस्क्लेरोसिस. ओके, सो दीज आर दी अँटी हायपोलिपिडेमिक्स. ओके, नेक्स्ट वन इज द
classification. So basically only 5 classes are there. That is the HMG coenzyme A inhibitor, reductase inhibitor, lovastatin, atorvastatin, and the rosuvastatin are the example. Next one is the bile acid sequestrants, which have example cholestyramine and the cholestyramine. Lipoprotein lipase activator, which is nothing but the clofibrate and the phenofibrate. Next one is the lipolysis and the triglyceride synthesis inhibitor, which is nothing but the nicotinic acid, and steroid absorption inhibitor, which is nothing but the ezetimibe. Okay, so these are the it is the classification of the antihyperlipidemic drug or the drug used in a atherosclerosis. ओके, सो इथे आपण फक्त डोस, ब्रँड नेम, ॲडवर्स इफेक्ट आणि जे ड्रग आहेत विथ एक्झाम्पल बघणार आहे. सो HMG कोएन्झाइम हे रिडक्टेज atorvastatin example है. It should be given 10 to 20 milligram orally. Storvas is a brand name. So adverse effects are the epigastric distress, insomnia, anorexia, allergy, and the chest pain. Okay, bile acid sequestrant cholestyramine, which can be given 4 milligram thrice in a day. Quercetin is the brand name. कॉन्स्टिपेशन इन दी हर्टबर्न, म्हणजे बेसिकली जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये काय होतं, ॲसिडिटी लेवल इन्क्रीज होते. त्याच्यामुळे एपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस सारखे जे डिसऑर्डर आहेत की साईड इफेक्ट आहेत ते ऑब्झर्व होतात. हर्टबर्न सारखे, जी आय अपसेट तुम्ही इथे बघू शकत असाल. ओके, नेक्स्ट इज द लिपोप्रोटीन लिपेज ॲक्टिवेटर, विच हॅव एक्झाम्पल क्लोफायब्रेट 1.5 to 2 gram OD. Dose is given. Example is the OD means once in a day. Atromide S. Okay, so adverse effect are the nausea and the GI upset. Then lipolysis triglyceride and synthetic example is the nicotinic acid 1.5 to 8 gram per day. Niacin is the example, and dizziness and liver dysfunction, these are the side effects of these drugs. Okay, so this is about the drugs acting on the cardiovascular system, ज्याच्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण अँटीहायपरटेन्सिव्ह, मायोकार्डियल इन्फार्क्शन अँड ड्रग्स यूज इन अ ॲथेरोस्क्लेरोसिस हे ड्रग्स आपण बघितलेत. आणि हा चॅप्टर आपला इथे संपतो आहे. ओके, थँक्यू.